पुरुषांमधली वंध्यत्वाची कारणं काय आहेत? तर ही पुन्हा मी 2 प्रकारामध्ये कॅटेगराईज करेन. एक की वीर्य आणि त्याच्याशी संबंधित अडचणी आणि फिजिकल रिलेशन्स ठेवायला येणाऱ्या अडचणी, अशा 2 भागात आपण डिवाइड करू शकतो. सो वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणं किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणं किंवा त्यांचं जे मॉर्फॉलॉजी आहे, म्हणजे दिसायला ते नॉर्मल आहेत किंवा नाही आहेत, DNA फ्रॅगमेंटेशन कसं आहे, किती आहे, शुक्राणू आहेत किंवा शुक्राणू नाहीच आहेत, ह्या बरोबरीने ओव्हरऑल सिमेन व्हॉल्यूम किती आहे किंवा बाकी जे त्याला लागणारे बाकीचे त्याच्यामध्ये घटक असतात, त्या घटकांमध्ये कुठेतरी काहीतरी कमी जास्त आहे, तर ह्या सगळ्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं. हे सगळं नॉर्मल आहे, पण रिलेशन्स ठेवताना मला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा इजॅक्युलेटरी डिस्फंक्शन आहे किंवा रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन आहे, ह्या गोष्टींमुळे सुद्धा पुरुष वंध्यत्व असू शकतं. सो हे 2 वेगवेगळे घटक आहेत, कॅटेगरी आहेत, आणि त्या 2 वेगवेगळ्या कॅटेगरीला त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं.